मध्ये एक मोठी वाघीण तिच्या दोन छोट्या बछड्यांसोबत बिनधास्त राहत होती. एके दिवशी तिच्या स्वातंत्र्याला ग्रहण लागलं. काही शिकारी त्या जंगलात आले आणि त्यांनी वाघिणीच्या बछड्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. वाघिणीने तिच्या बछड्यांना वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावली, पण सफल नाही झाली. वाघिणीने आपले प्राण गमावले आणि तिच्या एका बछड्याला शिकारी पकडून घेऊन गेले. दुसरा बछडा तिथनं निसटला आणि झुडपांमध्ये लपला होता, म्हणूनच वाचला. शिकारी निघून गेले आणि दुसरा बछडा झुडपातून निघून सरळ आपल्या आईकडे गेला. आई बिचारी निपचित पडली होती. ती मेली होती. आई, शिकारी गेलेत बघ, पण सोबत माझ्या भावालाही घेऊन गेले. तू पटकन उठ ना आणि दादाला शिकाऱ्यांपासून सोडवून आण ना. मला माझा भाऊ पाहिजे. आई, तू काही बोलत का नाहीयेस ग? डोळे उघड ना आई. अरे, तुझ्या शरीरातून तर रक्त वाहत आहे. त्या निष्ठुरांनी तुझ्यावर खूप मोठा गहिरा वार केलेला आहे. मी मोठा होऊन त्यांना मारून टाकेन. देवा, माझ्या आईला ठीक कर. एक हरिणी जवळच उभी होती आणि ती तिथे आली. तिला वाघिणीच्या बछड्याची खूप दया आली. तिला माहित होतं की वाघीण आता पुन्हा कधी नाही बोलू शकणार. तिचे प्राण गेले होते. वाघिणीचा बछडा तरी आस लावून बसला होता. हरिणी म्हणाली, ए बाळा, इकडे माझ्याकडे ये. तुला खूप भूक लागली असेल ना रे? वाघिणीचा बछडा म्हणाला, बघ ना, आई डोळे उघडत नाहीये, माझ्याशी काहीच बोलत नाहीये. तुम्ही माझ्या आईला ठीक केलं तरी बोलू लागेल. हरिणी म्हणाली, बाळा, आता माकड मामा येतच असतील. ते हिला बरं करतील. तुला भूक लागली असेल, ये दूध पी ये. हरिणीने त्या वाघिणीच्या बछड्याला स्वतःसोबत घेतलं. तिला रस्त्यामध्ये अस्वल भेटलं. हरिणी म्हणाली, अस्वल दादा, हा वाघिणीचा बछडा अनाथ झालाय. हा खूप लहान आहे. आता मी ह्याला माझ्या बाळाप्रमाणे वाढवेन. आजपासून हे जंगल त्याला बघीरा या नावाने ओळखेल. बघीरा हरिणीचं दूध पिऊ लागला आणि सगळी जनावरं आश्चर्याने पाहू लागली. एका आई विना मुलाने हरिणीला आपली आई बनवली होती. हरिणीची दोन बाळं देखील त्या बघीरा सोबत अगदी रमू लागली. त्यांना बघून असं वाटू लागलं की जणू काही सर्व ती एकाच आईची मुलं आहेत. एका कोल्ह्याने जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्याला राहावलं नाही. तो हरिणीपाशी आला आणि म्हणाला, मी एक गोष्ट सांगतोय, नीट ऐक. हा वाघाचा बछडा आहे आणि याचं पालन पोषण करून तू फार मोठी चूक करतेस. पुढे जाऊन हाच तुझ्या जीवावर बेतू शकतो. हरिणी म्हणाली, मी याला माझा मुलगा मानलेला आहे. आता काही झालं तरी याची आई होऊनच मी याला सांभाळेन. कोल्हा तिकडनं गपचूप निघून गेला. हरिणी स्वतःच्या मुलांसोबतच बघीराचंही पालन पोषण करू लागली. बघीरा सर्वांचं रक्षणही करू लागला होता. तो हळूहळू मोठा होऊ लागला होता. एके दिवशी हरिणी जंगलात खूप दूर जाणार होती. तिने बघीराला जवळ बोलावलं आणि म्हणाली, बघीरा, मी थोड्या वेळासाठी जंगलात जाते. तू तुझ्या दोन्ही भावांची नीट काळजी घे. बघीरा म्हणाला, ठीक आहे आई, मी यांची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. हरिणी निघून गेली आणि बघीरासोबत तिची दोन्ही मुलं खेळू लागली. एक बाळ छोटू फारच चंचल होतं. तो अचानक उड्या मारत मारत कुठेतरी लांब निघून गेला. बघीराने नदीमध्ये जाऊन काही मासे पकडले आणि त्यांना खाऊ लागला. तो नदीतून बाहेर आला आणि हरिणीच्या मोठ्या बाळाला तिकडे पाहून अचंबितच झाला. बघीरा म्हणाला, अरे मोनू, छोटू कुठे गेला? तू तर एकटाच आहेस आणि तू मला सांगितलं देखील नाहीस. मोनू म्हणाला, बघिरा दादा, छोटू फारच नाठाळपणा करतो. आत्ताच इकडे होता, अचानक कुठे गायब झाला? त्याने जाते वेळेस मला काही सांगितलं पण नाहीये. चल जाऊन त्याला शोधूया आपण. बघीरा आणि मोनू दोघं मिळून छोटूला शोधू लागले, पण त्याचा कुठेही ठाव ठिकाणा नाही लागला. एवढ्यात हरिणी तिकडे पोहोचली. तिने या दोघांना पाहून छोटू विषयी प्रश्न विचारला. हे दोघं बिचारे छोटूला शोधतच होते. हरिणी म्हणाली, अरे, तुम्हा दोघांबरोबर छोटू होता, कुठे गेला तो? बघीरा म्हणाला, आई, आम्ही सोबतच होतो आणि तो अचानक पळून कुठेतरी गायब झाला. आम्ही दोघं त्यालाच शोधतोय. हरिणी म्हणाली, बघीरा, मी त्याला तुझ्या भरोशावर सोडलं होतं. तू त्याची काळजी नाही घेतलीस. हा तुझा सगळ्यात मोठा बेजबाबदारपणा आहे. तेवढ्यात तिकडे कोल्हा आला आणि त्याने हरिणीला उलटसुलट बोलायला सुरुवात केली. त्याने हरिणीच्या मनात शंका निर्माण केली. हरिणीने बघीराचा चेहरा लक्षपूर्वक बघितला. मासे खाल्ल्यामुळे त्याच्या चेहऱ्याला रक्त लागलं होतं. कोल्हा म्हणाला, बघ बघ हरिणी ताई, या बघीराच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. माझी पक्की खात्री आहे की याने छोटूला फस्त केलेलं आहे. तू इतके दिवस सापाला दूध पाजलेलेस आणि तो आता तुला डसलेला आहे. हरिणीने कोल्ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि बघीरावर तिची शंका विश्वासात बदलली. ती रागाने त्याला मारू लागली. तूच माझ्या छोटूला मारलेस. किती कृतज्ञ निघालास रे तू. ज्याचं मीठ खाल्लंस त्याच्याशीच बेईमानी केलीस. मी तुझा जीव घेईन. बघीरा बोलला, आई,
मी माझा भाऊ छोटूला नाही मारलंय. माझं तर माझ्या दोन्ही भावांवर खूप प्रेम आहे. हरिणी म्हणाली, तुझ्या या तोंडातून मला आई ऐकायचं नाहीये. तू माझ्यासाठी मेलायस. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. मोनू बोलला. आई, बघिरा दादाने छोटूला नाही मारलंय. बघिराला खूप दुःख झालं आणि तो गुपचूप तिकडनं निघून गेला. संध्याकाळ झाली आणि छोटू भटकत भटकत त्याच्या आईजवळ आला. त्याला बघून हरिणी खूप खुश झाली, पण तिला तिच्या कृत्याचा खूप पश्चाताप झाला. मी माझ्या बिचाऱ्या बघिरा बाळावर खोटे नाटे आरोप करून त्याला इथून निघून जायला भाग पडलं. तो निरपराध होता, पण मी काय केलं? मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केलीये. मी त्याला शोधून आणेन आता. माझ्या चुकीबद्दल त्याची माफी मागेन आणि प्रायश्चित्तही घेईन. हरिणी तिच्या दोन्ही बाळांना सोबत घेऊन बघिराचा शोध घेऊ लागली. ती आणि तिची बाळं बघिराला हाका मारत होते, पण त्याचा कुठेच पत्ता नाही लागला. तिघही निराश होऊन परत आले. माझा बाळ बघिरा काय माहित कुठे निघून गेला. काय माहित त्याने काही खाल्लंय की नाही. मोनू बोलला. आई, आमचे बघिरा भाऊ खूपच चांगले आहेत. तू त्याला नको नको ते बोललीस. तेवढ्यात कोणीतरी येत असल्याचं जाणवलं. बघिराची सावली दिसू लागली. दोन्ही बाळं त्याच्याकडे गेली. त्यांनी त्यांच्या आईला देखील जवळ बोलावलं. हरिणी म्हणाली, बघिरा, माझ्या बाळा, मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास न ठेवून खूप मोठी चूक केली. तू काही खाल्लं नशील ना? चल, मी तुला आधी खायला देते. आई ग, चेहरा कसा उतरलाय बघ. मला माफ कर बाळा. तेव्हा बघिरा म्हणाला, आई, तू मोठी आहेस. माझी क्षमा नको मागूस. तुझ्याबद्दल मला काही त्रास नाहीये. माझा छोटू परत आला यातच मला आनंद झाला. छोटू, आता कधी असं काही करू नकोस. आम्हाला न सांगता दूर नको जाऊस. बघिरा आणि दोन्ही बाळांनी हरिणीला मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहत होते. गर्भवती हरिणी. एका जंगलात बऱ्याचशा जनावरांसोबत एक हरिणीही राहायची. ती गर्भवती होती आणि तिचं एक मोठं बाळ देखील होतं. एके दिवशी ती एकटीच जंगलामध्ये खूप आतमध्ये गवत चरायला गेली. हरिणी धावत धावत खूप घनघोर जंगलात गेली. पुढे गेल्यावर एके ठिकाणी तिला सुंदर ताजं लुसलुशीत गवत दिसलं. ती खूपच खुश होऊन चरू लागली. ती मधूनच चहूबाजूंचा कानोसा घ्यायची. तिच्या गर्भात असलेलं बाळ देखील इकडे तिकडे डोलत होतं, जणू काही बोलत होतं. हरिणीने तिच्या पोटातील बाळाशी संवाद साधायला सुरुवात केली. माझ्या लाडक्या बाळा, मला माहितीये तुला भूक लागलीये, म्हणूनच तू उड्या मारतोस ना? अरे थांब थांब थांब, मी तुला खायला देईन. तुला तेच तर हवंय ना? हो हो, जरा धीर धर. मी तुला गोड बोरं खायला देईन आणि सगळ्या प्रकारची फळं खायला घालीन. हरिणीने गवतासोबतच काही गोड गोड बोरं देखील खाल्ली आणि रसदार फळं देखील खाल्ली. तिला खूप मजा येत होती आणि सोबतच तिला तिच्या मोठ्या बाळाची देखील आठवण यायची. जंगलामध्ये संकट कसंही येतं, म्हणूनच तिने त्याला सोबत नाही आणलं. काही वेळानंतर हरिणीचं पोट भरलं आणि तिला तिकडं जायची इच्छा झाली. एवढ्यात तिच्या समोर एक भयंकर शिकारी आला. शिकाऱ्याच्या हातातला धनुष्यबाण बघून हरिणीच्या हृदयाचा थरकाप उडाला. हरिणी म्हणाली, अरे शिकारी दादा, थांब ना, माझं जरा ऐकून तरी घे. त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते तू कर. हे बघ, मी गर्भवती आहे. एक बाळ माझ्या पोटात वाढतंय आणि दुसरं बाळ दूर जंगलात माझी वाट बघतंय. माझ्या बाळांवर दया कर. तुलाही मुलं असतील. तुझंही त्यांच्यावर खूप प्रेम असेल, जितकं माझं माझ्या बाळांवर आहे. तू जर मला मारलंस तर माझ्या बरोबर माझ्या पोटातल्या बाळाचीही हत्या होईल आणि एका बाळाच्या डोक्यावरून त्याच्या आईचं छत्र कायमचं हरपेल.
हरिणीचं म्हणणं ऐकल्यानंतर शिकाऱ्याचं मन बदललं. त्याने धनुष्यावर लावलेला बाण काढला. शिकारी म्हणाला, हे हरिणी, तुझं म्हणणं ऐकून माझं मन गदगदून आलंय. आता मी तुला नाही मारणार. माझं मन परिवर्तन व्हायच्या आधी तू इथून निघून जा. हरिणी म्हणाली, शिकारी दादा, तुम्ही मला जीवनदान दिलंय, यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. हरिणी तिकडून पुढे गेली. या दरम्यानच एका दुसऱ्या शिकाऱ्याने तिची वाट अडवली. हरिणी म्हणाली, हे शिकारी दादा, माझ्यावर दया करा. कृपया माझ्या बाळासाठी मला जाऊ द्या. हरिणीने त्याच्यापासून तिचे प्राण वाचवण्यासाठी खूप याचना केली, पण त्या कठोर मनाच्या शिकारीचं हृदय जराही नाही पाघळलं. शिकारी म्हणाला, मला तुझ्या बोलण्याचं काय घेणं देणं? तू माझ्या समोर शिकार बनून आलीस आणि मी तुला मारून माझ्या सोबत घेऊन जाणारच आहे. जर घोड्याने गवताशी मैत्री केली तर मग खायचं काय? तुला मारून माझं आणि माझ्या कुटुंबाचं पोट भरेल, म्हणून तुला मरावं तर लागेलच. हरिणी म्हणाली, ठीक आहे, जर तुला मला मारायचंच आहे तर त्यासाठी मी तयार आहे, पण माझ्यावर कृपा करून थोड्या वेळासाठी मला घरी जाऊ दे. मी माझ्या कुटुंबियांना भेटून परत येईन, मग तू मला मारून खा. शिकाऱ्याने हरिणीचं म्हणणं नाही ऐकलं आणि त्याने नेम लावलाच. हरिणीने जीव वाचवण्यासाठी पळ काढला. हरिणीला बाण लागलाच, तरीही ती थांबली नाही, पळत राहिली. निर्दयी शिकारी तिच्या मागे धावत होता. हरिणी गर्भवती असल्या कारणाने खूप जोरात पळू शकत नव्हती. शिकाऱ्याने नेम लावून बाण चालवला आणि बाण हरिणीच्या शरीरामध्ये घुसला. ती तरीही पळत होती आणि बरीच दूर वर गेली. शिकारीही धावत धावत तिच्या मागे जात होता, पण हरिणी तिच्या नजरेपासून दूर निघून गेली होती. शिकाऱ्याच्या समोर अचानकपणे एक सिंह आला आणि त्याने त्या शिकाऱ्यावर आक्रमण केलं. सिंहाने शिकाऱ्याचं जीवन संपवून टाकलं. हरिणी तिच्या कुटुंबाकडे पोहोचली. तिचं बाळ खूप आतुरतेने तिची वाट पाहत होतं. हरिणीचं बाळ म्हणालं, आई, हा बाण तुला कोणी मारलाय ग? हरिणी म्हणाली, एका निर्दयी शिकाऱ्याने. बाळा, मला खूप चक्कर येते. एका माकडाने पटकन येऊन तो बाण काढला आणि त्या जागेवर काही जंगली उपायकारक जडीबुटी लावली. हरिणी तिच्या बाळाजवळ परत आली. हरिणी म्हणाली, बाळा, तू काही खाल्लंस का? हरिणीचं बाळ म्हणालं, हो हो आई, खाल्लं ना, खूप काही खाल्लं. माकड मामा सोबत खरंच खूप मजा आली मला. हरिणी म्हणाली, माकड दादा, माझ्या सखीला बोलवा, माझ्या पोटात खूप दुखतंय. माकडाने दुसऱ्या हरिणीला, जी ह्या हरिणीची सखी होती, तिला बोलवलं. ती त्या हरिणीला सोबत घेऊन झुडपांच्या मागे गेली. हरिणी म्हणाली, सखी, माझे प्राण आता नाही वाचणार. मी आता या बाळाला जन्म देणार आहे. माझी तुला विनंती आहे की या दोन्ही बाळांची काळजी घे. सखी हरिणी म्हणाली, तुला काही नाही होणार. तुझ्या बाळांची मी पूर्ण काळजी घेईन. माझ्या बाळांप्रमाणेच त्यांना वाढवेन. हरिणीने काही क्षणानंतर एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि तिने कायमचा या जगाचा निरोप घेतला. हरिणीची सखी आणि माकड दोघांचे डोळे पाणावले. हरिणीचं मोठं बाळ देखील खूप दुःखी झालं. त्याला असं वाटलं की त्याची आई वेदनेमुळे झोपली आहे. बरीचशी जनावरं तिकडे पोहोचली होती. हरिणीचं मोठं बाळ पुन्हा एकदा आईजवळ पोहोचलं. हरिणीचं मोठं बाळ म्हणालं, आई, उठ ना, बघ ना, बरेचसे काका काकी आपल्याला भेटायला आलेत. आपल्या छोट्या बाहुलीला भेटायला आलेत. तू आता जागे हो ना आणि या सगळ्यांचं स्वागत कर. बघ ना, छोटं बाळ भुकेलंय, तिला दूधही पाजायचंय. आई, तू काही बोलत का नाहीस ग? काय मी काही चूक केली म्हणून तू रागावलीयस? माकड मामा, तुम्हीच आईला समजावा ना. माकड म्हणालं, बाळा, आता तिला झोपू दे. ती बरीच जागली होती. तू इकडे ये. हे बघ, तुझी छोटी बहीण तुला बोलावते. हरिणीची मैत्रीण त्या छोट्याशा हरिणाच्या बाळाला दूध पाजू लागली. मोठ्या मुलाला देखील आपल्या जवळ बोलावलं. आता एका मावशीने आईची जागा घेतली होती. मित्रांनो, ही मुकी जनावरं कोणालाही काही त्रास देत नाहीत. हे तर प्रेमाने जगू इच्छितात. यांनाही आपल्यासारखा जगण्याचा हक्क आहे. खाण्यापिण्याचा, हिंडण्या फिरण्याचा हक्क आहे आणि आपल्याच प्रमाणे सुखी राहण्याचाही हक्क आहे. यांची हत्या करणं सर्वात मोठं महापाप आहे. आपल्याला सदैव प्राणी मात्रांवर दया करत त्यांचं